नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत कामाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, काल राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आणि यानंतर संध्याकाळी एक मोठी बातमी संपूर्ण देशभर व्हायरल होत आहे आणि ती म्हणजे आता पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता हा 5,000 रुपयांचा मिळणार आहे। तर मग ही बातमी किती सत्य आहे आणि या बातमीनुसार नेमक्या कोणत्या शेतकऱ्याला आणि कशा प्रकारे हे 5,000 रुपये मिळतील, चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशामधील सर्व पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये म्हणजेच दर 4 महिन्याला 2,000 रुपये वितरित करण्यात येतात। परंतु आज समोर येत असलेल्या अपडेटनुसार पुढील 19वा हप्ता याच लाभार्थ्यांना 5,000 रुपयांचा वितरित करण्यात येणार आहे आणि हे 100% सत्य देखील आहे। तर मग हे 5,000 रुपये तुम्हाला नेमके कसे मिळतील हे देखील समजून घेणे तितकेच गरजेचे आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभा दरम्यान राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना जे पीएम किसान योजनेप्रमाणे 2,000 रुपयांचे वितरण हे करण्यात येत आहे। या हप्त्यामध्ये 3,000 रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती, म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये आणि यामध्ये अतिरिक्त 3,000 रुपयांची वाढ करून या दोन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक 15,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच घोषणेप्रमाणे आता राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा इथून पुढे प्रत्येक हप्ता हा 3,000 रुपयाचा मिळणार आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकाच वेळेस 5,000 रुपये या पुढील 19व्या हप्त्याच्या निमित्ताने तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे केवळ महाराष्ट्र राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनाच आता हा पुढील 19वा हप्ता 5,000 रुपयांचा मिळणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।